शुक्रवारी 11 डिसेंबरपासून आदिवासी विकास विभाग वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचारी कृती समिती यांचं नाशिक आयुक्तालय ते मुंबई मंत्रालय येथे बिऱ्हाड मोर्चा तसंच मंत्रालयात जाऊन त्या ठिकाणी आत्मदहन करण्यास पायी निघालेले आंदोलन शिक्षक कर्मचारी यांना त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वात सर्व 3000 शिक्षक महिला वर्गातील कर्मचारी यांना भेटून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन न्याय हक्कासाठी सकारात्मक चर्चा करू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसंच महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व पदाधिकारी यांच्यासोबत जोपर्यंत पूर्ण सकारात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत इगतपुरी मुंडेगाव आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल या शिक्षक महिला कर्मचारी यांची राहण्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। अजून 8 दिवस मिळालेला हक्क 18 डिसेंबरपर्यंतचे दिवशीपर्यंत वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्यासोबत हिरामन खोसकर यांची सकारात्मक चर्चा होऊन रात्री हे सर्व आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या सर्व घडलेल्या प्रसंगाला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर तसंच सर्व काँग्रेस आणि काँग्रेस कमिटी नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे तसंच अखिल भारतीय आदिवासी युवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संतोष भाऊ रोंदळ, आदिवासी साम्राज्याचे नेते हिरामन कवठे, करणी सेना जिल्हा अध्यक्ष खंडोभाऊ परदेशी, आदिवासी नेते हेमंत झोले, आदिवासी युवा नेते गणेश खोटकर तसेच सकल आदिवासी समाज, त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीणचे डीवायएसपी अर्जुन भोसले, घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, वाडीवरे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जाधव याचबरोबर सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व पोलीस पदाधिकारी यांचं सहकार्य मिळालं। इथून पुढे न्याय मिळेपर्यंत सर्वजण सोबत राहू आणि शेवटपर्यंत सहकार्य राहील असं यावेळी सांगण्यात आलं। आज हिरामन खोसकर इगतपुरी विधानसभाचे आमदार श्री हिरामन खोसकर साहेब यांनी झिरवाळ साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे येथील आंदोलकांशी चर्चा घडवून आणली। त्यामध्ये झिरवाळ साहेब यांनी सर्व आंदोलकांना या ठिकाणी आश्वस्त केलं की ह्यापुढे सर्व कामाचा जो पाठपुरावा संदर्भात मी स्वतः दखल घेऊन यानंतर पाठपुरावा करेल व त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आमचे आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यादव साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचं एक सूचना हिरामन खोसकर साहेब यांना केली। त्यानंतर हिरामन खोसकर साहेब यांनी आमच्या विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यादव साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे आमच्याशी संपर्क साधून दिला। त्याद्वारे अनुप कुमार यादव यांनी सांगितल्याप्रमाणे यापुढची कार्यवाही योग्य आणि लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वस्त केलं आणि त्यानंतर श्री हिरामन खोसकर साहेब व विधानसभा उपाध्यक्ष श्री झिरवाळ साहेब यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही सर्व आंदोलकांनी या ठिकाणी आज तूर्त स्थगिती घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। श्री उपाध्यक्ष श्री झिरवाळ साहेब यांच्या घरी एक दुःखद घटना घडल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकणार नव्हते, म्हणून त्यांनी हिरामन खोसकर साहेबांशी फोनद्वारे त्या ठिकाणी आम्हाला माहिती सांगितली आणि त्यानंतर हिरामन खोसकर साहेब स्वतः कार्यालयाच्या ठिकाणी पण गेले, त्या ठिकाणीही चर्चा केली आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस ते या ठिकाणी आले। या ठिकाणी श्री हिरामन उपाध्यक्ष श्री झिरवाळ साहेब यांनी आधी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना आश्वस्त केलं की या पुढच्या जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी मी स्वतः दखल घेऊन तुमचा पाठपुरावा करेन। त्याचसोबत त्यांनी आमचे प्रधान सचिव साहेब यांच्याशी फोनद्वारे आमच्याशी चर्चा करण्याचं सूचना येथील आमदार हिरामन खोसकर साहेब यांना सांगितलं। त्यानंतर हिरामन खोसकर साहेब यांनी अनुप कुमार यादव आमचे प्रधान सचिव यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आमचे जे महत्त्वाचे आताचे जे प्रश्न होते या प्रश्नांच्या संदर्भात अनुप कुमार यादव साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनीही आम्हाला या ठिकाणी पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, समायोजनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, त्याचसोबत तुमचा हजर करून घेण्याचा निर्णयही तात्काळ घेण्यात येईल व झालेले डेप्युटी CM यांच्यासोबत झालेल्या चर्चेचं लेखी पत्र तुम्हाला येत्या 7 दिवसात त्यांच्या सहीने डेप्युटी CM यांच्या सहीचं पत्र तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल असं आम्हाला फोनद्वारे या ठिकाणी आम्हाला त्यांनी आश्वस्त केले आणि त्या आधारे आम्ही हिरामन खोसकर साहेबांनी या सर्व लोकप्रतिनिधींनी उपाध्यक्ष साहेब या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलं आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन तुर्तास स्थगित केलेलं आहे। थोडक्यात या ठिकाणी आता रोडने जाणारे जे वाहनं आहे गाडी आहे
त्या माध्यमातून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला या ठिकाणी लागलेलो आहोत. परंतु तुम्ही आंदोलन जे चालू होतं, शासनाने तुमच्यावर थोडंफार काही मेहरबानी केली आणि आता रात्रीची वेळ 11 वाजत आलेली आहे. तुमच्या ज्या महिला आहे रोडवर उभ्या आहेत त्याच्यावर तर शासनाने काय तुमच्यावर हे केलं आहे? या ठिकाणी आम्ही त्यांना एक सांगितलं होतं, एक मागणी केली होती की आम्हाला जाण्याची जर व्यवस्था झाली तर योग्य राहील. कारण की आमचे कर्मचारी, जवळचे कर्मचारी जाऊ शकतात, म्हणजे खूप दूरवरून आलेले आहे आणि सर्व गरीब कर्मचारी आहे, तर त्यांची जाण्याची व्यवस्था करावी असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं होतं. पण ठीक आहे, आता काय हरकत नाही. मग आता रेग्युलर जे वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, मग त्याद्वारे आम्ही आता परतीला निघालेलो आहोत. वैद न्यूजसाठी ब्युरो जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.